आपण काय बघतोय, RCM नोटिफाईड सर्व्हिसेस, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये रिसिपियंट गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करतो. सप्लायरचं कन्सिडरेशन पे करायचं आणि टॅक्स जो आहे हा रिसिपियंट गव्हर्नमेंटला पे करतो. आता याच्यामध्ये पहिली सर्व्हिस कुठली आहे, GTA सर्व्हिस. आता GTA मध्ये बघा, एक सप्लायर आहे, दुसरा रिसिपियंट आहे. रिसिपियंट कोण आहे? GTA मध्ये रिसिपियंट बघा, आता त्यांनी लिस्ट दिली आहे, त्या लिस्टप्रमाणे फॅक्टरी आहे, सोसायटी आहे, स्पेसिफाईड कोण कोण आहेत, फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, आणखी बॉडी, कॉर्पोरेट. आणखीन काय आठवत आहे? जे वेगवेगळ्या ॲक्टमध्ये रजिस्टर आहेत ते CGST ॲक्टमध्ये रजिस्टर आहेत. 5 झाले. आणखीन नाही, आता GTA मध्ये जर का GTA सर्व्हिस फॅक्टरीने घेतली त्यांना RCM मध्ये टॅक्स द्यायला लागेल. सोसायटीने घेतली, फॅक्टरी ॲक्टमध्ये रजिस्टर आहे, सोसायटी ॲक्टमध्ये रजिस्टर आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर आहे, मग बॉडी कॉर्पोरेट आहे, रजिस्टर्ड पर्सन आहेत, CGST, SGST, UTGST हे आपले वेगवेगळे ॲक्ट आहेत, त्यामध्ये रजिस्टर आहेत. त्यानंतर फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी, कॉर्पोरेट, रजिस्टर्ड पर्सन्स वेगवेगळे. त्यानंतर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, बघा आता कोण कोण आहेत, फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, पर्सन रजिस्टर अंडर CGST ॲक्ट, IGST ॲक्ट, SGST, UTGST, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म राहिले माझ्याकडनं. पार्टनरशिप फर्म जर ह्यांना सप्लाय केला तर 5% टॅक्स पे करायला लागेल ह्या पर्सन्सना. आता याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल नाही आहे, बरोबर आहे, HUF नाही आहे. फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, रजिस्टर्ड पर्सन्स आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. एक मिनिट, एनी कोऑपरेटिव्ह काय लिस्टमध्ये बघा, एनी फॅक्टरी रजिस्टर अंडर or governed by the Factories Act, society registered under the Society Registration Act, or under any other law for the time being in force in any part of India. Cooperative society established by or under any law. Any person registered under CGST Act, IGST Act, SGST Act, UTGST Act. Any body corporate established by or under any law or partnership firm, whether registered or not under any law, including association of person or any casual taxable person located in the taxable territory. A to G हे पर्सन दिले, ह्यांना जर का सप्लाय दिला, GTAने सर्व्हिस दिली, तर टॅक्स जमा कोणी केला तर गव्हर्नमेंटकडे, ह्या A to G मधल्या ह्या पर्सन. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड, गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी कडनं सर्व्हिस घेतलेली आहे. आता रजिस्टर्ड पर्सन वेगवेगळे असतात, रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे टॅक्सेबल पर्सन म्हणून, तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करता, टॅक्स कलेक्ट करायला रजिस्ट्रेशन घ्यायला लागलं. दुसरं TCS कलेक्टर आहे, TDS कलेक्टर आहे, ISD आहे, OIDA सर्व्हिस आहे,
हे बघितलं ना आपण. या वेगवेगळ्या कारणासाठी रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. कोणी सर्व्हिस घेतली, ई कॉमर्स ऑपरेटर आहे, कोणी सर्व्हिस घेतली, त्यांना RCM मध्ये टॅक्स द्यायला लागेल. आयदर ते बॉडी कॉर्पोरेट असतील, पार्टनरशिप फर्म असेल, काही असेल. जर ते रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि ते इंडिव्हिज्युअल जरी असतील तर ते रजिस्टर्ड पर्सन आहेत, पर्सन रजिस्टरमध्ये येतील. आणि जर एखादा इंडिव्हिज्युअल आहे जो अनरजिस्टर्ड आहे, त्याच्याकरता एक्झाम्पशन दिलेलं आहे, त्याच्याकरता एक्झाम्पशन आहे. एंट्री नंबर 21A. Services provided by a goods transport agency to an unregistered person. Services provided by a goods transport agency to an unregistered person, including an unregistered casual taxable person. आता अनरजिस्टर्ड कन्सेप्ट काय बघा, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन जो असतो तो रजिस्ट्रेशन जेव्हा घेतो तेव्हाच त्याला स्टेटस मिळतं ना, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. पण आपण एक सेक्शन 23 मध्ये एक्झाम्पशन बघितलं होतं की जर हँडीक्राफ्ट गुड्स आहेत आणि ते जर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला विकायचे असतील, सप्लाय करायचे असतील, नोटिफाईड गुड्स, तर तो जोपर्यंत त्याचा टर्नओव्हर 10 किंवा 20 लाख जी काही लिमिट दिलं आहे तो जोपर्यंत एक्सिड करत नाही तो सप्लाय करू शकतो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. तर तो जो अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे त्याने GT कडून सप्लाय घेतला त्याला पण एक्झाम्पशन आहे. आणि जो अनरजिस्टर्ड पर्सन आहे त्याला पण काय एक्झाम्पशन आहे. पण हे जर का पण एक्सेप्ट हे A to F मध्ये आहेत, या A to F मध्ये रजिस्टर्ड पर्सन सोडला, जो पर्सन रजिस्टर आहे तो सोडला, बाकी मग कोण उरलं, फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. हे रजिस्टर नसतील ना, यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि RCM मध्ये टॅक्स द्यावा लागेल. सेक्शन 24 सबसेक्शन 3 कंपल्सरी जर का नोटिफाईड सर्व्हिस आहे ज्यामध्ये टॅक्स रिसिपिएंटला द्यायचा आहे आणि रिसिपिएंट जर हे असतील फॅक्टरी, सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बॉडी कॉर्पोरेट, पार्टनरशिप फर्म, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन, तर यांना रजिस्ट्रेशन घेऊन टॅक्स द्यावा लागेल. एक्झाम्पशन कोणाला आहे, अनरजिस्टर्ड पर्सनला. तर यामध्ये गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट नाही आहे, यामध्ये गव्हर्नमेंट नाही आहे. जर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे, जर गव्हर्नमेंटचा डिपार्टमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, डिपार्टमेंट, एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल एजन्सीज यांचं रजिस्ट्रेशन आहे. पण कशा करताय, 2.5 लाखाहून जास्त जर का कोणी सप्लाय केला असेल त्याचा TDS डिडक्ट करण्याकरता रजिस्टर आहे. बाकी टॅक्सेबल सप्लाय ते करत नाहीत, त्यांना RCM ॲप्लिकेबल होणार नाही, त्यांना RCM ॲप्लिकेबल होणार नाही. हे बघितलं. दुसरं, RCM मध्ये 5% टॅक्स लागतो. पण गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी 12% टॅक्स चार्ज करू शकते. 12% टॅक्स चार्ज करू शकते. जर त्यांना 12% चार्ज केला तर गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सीला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. तर 5% त्यांनी जर का टॅक्स RCM मध्ये भरला जाणार असेल TTS सर्व्हिसवरती, तर मग ट्रान्सपोर्टरला ITC मिळत नाही. आलं लक्षात? 2 रेट आहे GTचे, 12% फॉरवर्ड चार्ज. आता तर अनरजिस्टर्ड पर्सन आहे, त्याला RCM मध्ये टॅक्स भरायला लागत नाही. मग जर 12% मध्ये एखादा GTA 12% चार्ज लावत असेल, मग अनरजिस्टर्ड पर्सनला 12% टॅक्स लागेल का? तुम्हाला मी आता दाखवलं की एक्झाम्पशन आहे ते कशामध्ये, RCM मध्ये एक्झाम्पशन आहे. फॉरवर्ड चार्ज मध्ये काय होईल, एंट्री नंबर 21A मध्ये दिलंय की अनरजिस्टर्ड पर्सन असेल इन्क्लुडिंग एन अनरजिस्टर्ड कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. पण हे सोडून जर का कोण अनरजिस्टर्ड पर्सन आहे, म्हणजे असा पर्सन आहे
जो फॅक्टरी नाही आहे, सोसायटी नाही आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही आहे, बॉडी कॉर्पोरेट नाही आहे, पार्टनरशिप नाही आहे, कॅज्युअल 10% कोण असेल? आयदर इंडिव्हिज्युअल असेल किंवा एचयूएफ असेल. तो रजिस्टर का नसेल? कारण त्यांनी टर्नओव्हर लिमिट एक्सेल केलं नसेल. बरोबर आहे. मग त्यांनी जीटीए कडून सर्व्हिस घेतली, त्याला आरसीएम मध्ये टॅक्स द्यायला लागणार नाही. आणि फॉरवर्ड चार्जमध्ये जर का टॅक्स लावला जात असेल तर आणखीन एक एंट्री आहे 21B. ही एक एंट्री आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय जीटीए बाय वे ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स इन अ गुड्स कॅरेज टू गव्हर्नमेंट करता पण टॅक्स लावला जाणार नाही, हे दिलं इकडे या एंट्रीमध्ये 21B. किती एंट्री आहेत एक्झम्पशनच्या बघा. ए मध्ये सांगितलं की सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी टू अन अनरजिस्टर्ड पर्सन. हे सोडून जर रजिस्टर्ड पर्सन असेल त्याला 5% पण नाही, 12% पण नाही. आणि गव्हर्नमेंटला आरसीएम नाहीये, मग गव्हर्नमेंटला आरसीएम नाहीये ते गव्हर्नमेंटला दुसऱ्या एंट्रीमध्ये एक्झम्पशन मिळालंय 21B मध्ये, त्यांनाही टॅक्स लागणार नाही. जो रजिस्टर आहे तो आरसीएम मध्ये टॅक्स देईलच. जर गव्हर्नमेंटची अशी एजन्सी आहे, पोस्ट ऑफिस आहे, रेल्वे आहे, ते रजिस्टर असतील, त्यांना आरसीएम लागला काय फरक पडत नाही, कारण ते इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतात. पण गव्हर्नमेंटची अशी डिपार्टमेंट आहेत, ते रजिस्टर आहेत पण टीडीएस डिडक्ट करण्यासाठी, त्यांच्याकरता आरसीएम ॲप्लिकेबल होणार नाही. अनरजिस्टर्ड पर्सनला एफसीएम आरसीएम काही ॲप्लिकेबल होणार नाही. कोणा करताय आरसीएम? कोणा करताय? ABCDEF यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आणि जे रजिस्टर आहेत, टॅक्स जे कलेक्ट करणारे रजिस्टर आहेत, टॅक्स डिडक्ट करण्याकरता नाही, टॅक्स कलेक्ट करण्याकरता, म्हणजे टॅक्सेबल सप्लाय करतात, त्यांना आरसीएम मध्ये जीटीएला टॅक्स, जीटीएच्या सर्व्हिसवर टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागेल, जमा करावा लागेल. इनवॉइस वरती लावून फॉरवर्ड चार्ज म्हटलं तर ट्रान्सपोर्टर 12% कलेक्ट करणार आहे. आणि ज्या वेळेस तो कुठलाही टॅक्स लावत नाही त्यावेळेला जर तुम्ही या A to G मध्ये असाल तर तुम्हाला रिव्हर्स चार्ज मध्ये यावं लागेल. 12% फॉरवर्ड चार्ज आहे. 12% कलेक्ट एंट्री दिली कशी बघा, एंट्री कशा प्रकारे दिलेली आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड और agreed to be provided by goods transport agency ब्रॅकेट मध्ये जीटीए गुड्स who has not paid GTA at the rate of 6%. 6% CGST आहे. म्हणजे जर का 12% तो टॅक्स कलेक्ट करत नसेल तर आरसीएम येईल. 12% कलेक्ट करत नाहीये, मग रिसिपिएंटला 5% रेट गव्हर्नमेंटने नोटिफाय केलाय आरसीएम साठी, जीटीए सर्व्हिससाठी. पण तो आरसीएम कोणी द्यायचा आहे? तर हे ABCDEFG यांनीच. गव्हर्नमेंट फक्त टीडीसाठी रजिस्टर घेतलेलं असेल गव्हर्नमेंटनी तर त्यांनाही ॲप्लिकेबल होणार नाही, आरसीएम ॲप्लिकेबल होणार नाही. आणि मग एक्झामशन एंट्री आहे पुढे, B. इथे काय होईल? फॉरवर्ड चार्ज पण लागू होणार नाही. जीटीएने गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली तर. आणि आणखी एक बघितलं आपण, काही गुड्स आहेत, या गुड्सचे सप्लाय होत असेल हे आपण गुड्स वेगळे लिहिले होते. जर जीटीए ह्याचा सप्लाय करत असेल, हे गुड्स कोणाचे पण असो, त्याच्यावरती पण एक्झम्पशन आहे.
आणि 750 रुपयापर्यंत जर का जे गुड्स कॅरेज आहे, जे गाडी भाडे आहे ते 750 असेल, ते तिथपर्यंत एक्झम्प्ट आहे. आणि जर सिंगल कॅरेजमध्ये गुड्स नेले आणि त्याचं गाडी भाडे तर 1500 रुपये असेल तरी पण एक्झम्पशन आहे. एवढे पॉईंट्स येतात जीटीए मध्ये. काल 1 तास हे सगळं डिस्कस केलं. आय थिंक माझ्याकडे काल हा 21-20 पॉईंट राहिला होता, तो मी आज इन्क्लूड केलाय. ओके, पुढे जाऊ. लीगल सर्व्हिस आहे. लीगल सर्व्हिस कशाला म्हणतात? मीन्स एनी सर्व्हिस प्रोव्हाइडेड in relation to advice, consultancy or assistance in any branch of law in any manner and includes representational service before any court, tribunal or authority. काय अर्थ कळला याचा? तुमचा एखादा डिस्प्युटेड मॅटर आहे, त्याबद्दल तुम्हाला ॲडवाइस पाहिजे असेल, गायडन्स पाहिजे असेल, कन्सल्ट करायचं आहे, काय मदत पाहिजे, काय अर्ज करायचा आहे म्हणून तुम्ही मदत मागत असाल, असिस्टन्स इन एनी ब्रँच ऑफ लॉ इन एनी मॅनर अँड इन्क्लूड्स, आणखीन काय इन्क्लूड होईल? रिप्रेझेंटेशनल सर्व्हिसेस बिफोर एनी कोर्ट. माझ्या वतीने तुम्ही कोर्टाशी माझी बाजू मांडा. कोर्ट किंवा ट्रिब्युनल म्हणजे लवाद किंवा ऑथॉरिटी. समजलं? आता ही लीगल सर्व्हिस जो देणार आहे, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड और ॲग्रीड टू बी प्रोव्हाइडेड बाय अन इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट इन्क्लुडिंग सिनियर ॲडव्होकेट और फर्म ऑफ ॲडव्होकेट बाय वे ऑफ लीगल सर्व्हिसेस डायरेक्टली और इनडायरेक्टली. आणि सर्व्हिस घेणारा कोण आहे? टू एनी बिझनेस एंटिटी. कुठल्याही बिझनेस एंटिटीनी जर लीगल सर्व्हिस घेतली कोणाकडनं? इंडिव्हिज्युअल ॲडव्होकेट, सिनियर ॲडव्होकेट और पार्टनरशिप फर्म असते, ॲडव्होकेटची फर्म असते, फर्म ऑफ ॲडव्होकेट. आणि त्यांनी काय कन्सेशन चार्ज केलं सपोज 10,000, तर ते GST मध्ये रजिस्ट्रेशन घेणार नाहीत. त्यांच्याकडनं गव्हर्नमेंट त्यांना सांगतच नाही की तुम्ही GST मध्ये रजिस्ट्रेशन घ्या. टॅक्स कोण देणार? टू एनी बिझनेस एंटिटी. पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी आहे, त्यांना काय लीगल सर्व्हिस घ्यायची गरज पडली तर ते बिझनेस एंटिटी जी आहे ती गव्हर्नमेंटकडे टॅक्स पे करेल. पर्सन लायबल टू पे टॅक्स कोण आहे? एनी बिझनेस एंटिटी. मग जर बिझनेस एंटिटी नसेल, त्यांच्यावर टॅक्स येतो का? त्यांच्यावर टॅक्स यायला पाहिजे का? सप्लाय आहे सर्व्हिस, टॅक्स येईल. मग त्याकरता एंट्री नंबर 45 मध्ये एक्झम्पशन आहे. ओके, या 45 एंट्रीमध्ये आर्बिट्ररी ट्रिब्युनलचा पण एक्झम्पशन आहे आणि लीगल सर्व्हिसचं पण एक्झम्पशन आहे. पहिले मी सांगतो लीगल सर्व्हिस एक्झम्पशन. पुढची एंट्री आहे आर्बिट्ररी ट्रिब्युनल. कोर्ट असतं तर ट्रिब्युनल असतं. समजलं? ते गाणं आहे ना ओ शेट, त्यांचा माहिती ना वाद झाला काहीतरी, मी न्यूज ऐकली की नाही? ते संगीतकार आणि त्याचं जो गायक होता त्या गायकाने त्याच्या यूट्यूब चॅनलला ते गाणं टाकलं होतं. आणि ते संगीतकार आणखीन गीतकार आहेत, त्यांनी त्यांच्या काहीतरी चॅनलला गाणं टाकलं होतं आणि त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यांनी दोघांनी एकमेकांची चॅनल ब्लॉक केली. ब्लॉक केल्यानंतर तो त्यांचा जे कम्युनिकेशन ब्रेक झालं. मग त्यांनी काय कंप्लेंट केली पोलीस स्टेशनला वगैरे वगैरे. नंतर मग जे चित्रपट त्यांचं काय महामंडळ आहे असे कुठले मॅटर झाले तर मग त्यांचं तिकडे सेटलमेंट होते. मग त्यांच्यासमोर ते गेले
तिकडे जाऊन त्यांना मी विचारलं तुमचं कशावरनं वाद आहे, काय आहे, त्यांनी मिटवला. कोर्टामध्ये खूप वेळ लागतो, मग त्यांना सांगितलं तर तुम्ही लिगली जर का तुम्ही केस फाईल केली तर तुम्हाला किती वेळ जाईल, किती खर्च होईल, काय त्रास होईल, आणि तुमचा वाद हा कशावर नाही. त्यांचा वाद त्यांनी मिटवला, सबमिट घडवला. मग त्यांनी व्हिडिओ टाकला की आमचा सबमिट झालेला आहे, आमचं मॅटर मिटलेलं आहे. त्यामुळे छोटे मोठे असे काही मॅटर असतात ते अशा प्रकारच्या, त्याला शब्द आहे आर्बिट्ररी ट्रिब्युनल. म्हणजे कोर्टात न जाता तुम्ही एक 4 लोकांना ऑथराईज केले की आपले वाद आपण आपल्यात मिटवू. ट्रिब्युनल समोर घ्यायचा, लवादा समोर, मराठी शब्द लवादा, त्या लवादाकडे तो मॅटर नाहीचा, ते सांगतील त्याप्रमाणे करायचं. आता मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीचा जो वाद होता त्याच्यामध्ये त्यांच्या आईने जे सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी केलं. तर त्यांच्यासाठी कोण होतं ट्रिब्युनल? त्यांची आई होती. एखादं गाव असतं, त्या गावामध्ये पंचायत असते, ते निर्णय घेतात, तो निर्णय मान्य केला जातो. कोर्टामध्ये निर्णय लागायला वर्ष जातात. त्यामुळे मग अशा प्रकारचे काय ट्रिब्युनल असतील, जर काय व्यापाऱ्यांची संघटना आहे त्याच्यात काय वाद आहेत, मग ते त्यांचं एक ट्रिब्युनल नेमतात. कोर्टामध्ये जायचं नाही, आपण आपले मॅटर जे आहे ते आपल्यामध्ये मिटवायचे. तर पुढची एंट्री ती ट्रिब्युनलची आहे. आता आपण बघतो लिगल सर्व्हिस. ती लिगल सर्व्हिस आहे. ओके, आता लिगल सर्व्हिस पार्टनरशिप फर्मने दिली ॲडव्होकेटच्या, ऑर अँड इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडव्होकेट अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लिगल सर्व्हिस टू पार्टनरशिप फर्मनी और इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडव्होकेट अँड ॲडव्होकेट और पार्टनरशिप फर्मला दिला लिगल सर्व्हिस. एनी पर्सन अदर दॅन बिझनेस एंटिटी. और आता इथे काय झालं, बिझनेस एंटिटी नाही आहे, म्हणजे कोणीतरी त्याचा वैयक्तिक सल्ला घेतला आहे लिगल सर्व्हिसमध्ये. आणि बिझनेस एंटिटी आहे पण त्यांचा टर्नओव्हर जो आहे तो ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखापेक्षा कमी आहे, किंवा 10 लाखापेक्षा काही शेअरवर लिमिट दिलं आहे त्यापेक्षा कमी आहे. मग त्यांनी लिगल सर्व्हिस घेतली म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन घेऊन तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची गरज नाही या एक्झम्पशन एंट्रीमुळे. अदर दॅन बिझनेस एंटिटी आहे त्यांना एक्झम्पशन आहे, आणि बिझनेस एंटिटी ज्या अनरजिस्टर्ड आहेत कारण त्यांचा टर्नओव्हर लिमिट एक्सीड झालेलं नाही आहे त्यांना पण एक्झम्पशन आहे. ओके, इथे म्हटलंय अदर दॅन सिनियर ॲडव्होकेट. मग सिनियर ॲडव्होकेट बाय वे ऑफ लिगल सर्व्हिस टू एनी पर्सन अदर दॅन अ बिझनेस एंटिटी और बिझनेस एंटिटी विथ अन ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू ₹20 लाख इन द प्रिसिडिंग फिनान्शियल इयर. हे एक्झम्पशन आहे लिगल सर्व्हिसेससाठी. ओके, पुढची एंट्री आर्बिट्ररी ट्रिब्युनल टू एनी बिझनेस एंटिटी. खाली मी दिलं इकडे नोटमध्ये की आर्बिट्ररी ट्रिब्युनल काय असतं. इथे प्रायव्हेट ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूटेड बाय पार्टीज. कोर्ट जसं आपण बघितलं पुढे तुम्हाला येईल शेड्यूल 3 मध्ये, जर कोर्ट किंवा ट्रिब्युनलच्या कुठल्याही सर्व्हिसेस असतील तर त्या सर्व्हिसेस वरती जी कोर्ट फीज वगैरे लागते त्याच्यावर कुठलाही टॅक्स लावला जात नाही. नायदर सर्व्हिस ऑफ गुड्स आहे नॉर सप्लाय ऑफ गुड्स आहे नॉर सप्लाय ऑफ सर्व्हिस. सप्लायमध्येच येत नाही, सप्लायच्या स्कोपमध्येच येत नाही. कोर्ट किंवा ट्रिब्युनलची सर्व्हिस जी आहे ती सप्लायच्या स्कोपमध्येच येत नाही. पण हा प्रायव्हेट ट्रिब्युनल आहे. इथे कुठली फीज दिली जात असेल तर त्याच्यावरती त्या बिझनेस एंटिटीला गव्हर्नमेंटकडे टॅक्स जमा करायला लागेल. आणि जर बिझनेस एंटिटी नसेल त्याकरता एक्झम्पशन आहे. अँड आर्बिट्ररी ट्रिब्युनल टू एनी पर्सन अदर दॅन अ बिझनेस एंटिटी और अ बिझनेस एंटिटी ॲग्रिगेट टर्नओव्हर, जो टर्नओव्हर लिमिट थ्रेशोल्ड लिमिट आहे एक्सीड करत नसेल त्यांना पण एक्झम्पशन आहे. तुम्ही ट्रिब्युनलकडनं सर्व्हिस घ्या किंवा ॲडव्होकेटकडनं सर्व्हिस घ्या, त्याला एक्झम्पशन आहे. आता आपल्याला फार वेळ लागणार नाही पुढच्या एंट्रीजला. JTA खूप गुंतागुंतीचं होतं आणि खूप त्यात बरेच पॉईंट होते त्यामुळे त्याला वेळ लागला. 2 रेट होते प्लस ते A2 हे बघितलं आपण, ते सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे ते वेळ लागला. त्यात सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय स्पॉन्सरशिप टू एनी बॉडी कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म. आता सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ, आता इथे सर्व्हिसेस कोण प्रोव्हाइड करतोय हे दिलेलं नाही आहे.
मग एनी पर्सन, स्पॉन्सरशिप सर्व्हिस एनी पर्सन. मी एक इव्हेंट ऑर्गनाईज करतोय, ठीक आहे. इव्हेंट माझा काय असेल, क्रिकेटची मॅच, फुटबॉलची मॅच, कुस्तीचे सामने, गाण्यांचा कार्यक्रम, ठीक आहे, किंवा डान्स कॉम्पिटिशन, हा माझा इव्हेंट आहे. मी तुम्हाला सांगतो की माझ्या इव्हेंटला खर्च आहे, तुम्ही स्पॉन्सरशिप द्या. बघा काय, ॲडव्हर्टाईज वेगळी गोष्ट आहे, स्पॉन्सरशिप वेगळी गोष्ट आहे. मग आता कसं असतं, स्पॉन्सर्ड, को स्पॉन्सर्ड. तुम्ही जे स्पॉन्सर करणार असाल आमचा कार्यक्रम, तर स्टेजवरती जो मागे पडदा आहे तिथे तुमचं नाव येईल, तुमच्या नावाची ट्रॉफी देऊ विनर्सला, तुम्ही स्पॉन्सर असाल. 2 लाख रुपये द्या तुम्ही. एखाद्या कोण ज्वेलर्स आहे, मी त्याला सांगाल की आम्ही पूर्ण सिटीमध्ये सगळ्या लोकांकरता डान्स कॉम्पिटिशन ठेवली, मग इथे मिनिमम आम्ही 100 तरी स्पर्धकांना घेऊ आणि याची पब्लिसिटी पूर्ण सिटीमध्ये केली जाईल. तर तुम्ही 2 लाखाची ट्रॉफी असेल आणि त्यावर 2 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्याल, तर आम्ही त्याला विनर्सला एक 50,000 रुपीज ठेवणार आहोत आणि जो सेकंड येईल त्याला 25,000. तुम्ही 2 लाख रुपये द्या, स्पॉन्सरशिप तुमच्या नावाने होईल, तुमच्या नावाचा आम्ही डॉक्युमेंट ठेवू. आणि जे को स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडे त्यांना 1 लाख रुपये वगैरे सांगितलं, त्यांचं पण नाव लागेल, हे को स्पॉन्सर आहेत. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नवीन कोण स्पर्धक येईल तेव्हा याचं नाव घेतलं जाईल, त्यांचं लोगो, त्यांचं नाव, त्यांची माहिती सांगितली जाईल लोकांना. लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल, त्याचं रेकॉर्डिंग घेऊ आम्ही, यूट्यूबला टाकू, फेसबुक, इंस्टाग्राम ग्रुप आहे तिकडे टाकू, तुमचं नाव होईल पूर्ण सिटीमध्ये. इथे एनी पर्सन, स्पॉन्सर कोणी करतो ना, स्पॉन्सर करणारा एखाद्या अशा प्रकारचं मंडळ असेल, एखादा व्यक्ती असेल, कोणी असेल. फायदा कोणाला होतो, फायदा कोणाला होतो, सर्व्हिस कोणी घेतली, एनी बॉडी कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म, हे दोनच आहेत. एनी बॉडी कॉर्पोरेट और पार्टनरशिप फर्म, इंडिव्हिज्युअल फर्म नाही, इंडिव्हिज्युअल नाही. जर का बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्मनी स्पॉन्सरशिप सर्व्हिस घेतली, बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्मनी जर अशा प्रकारची स्पॉन्सरशिप सर्व्हिस घेतली, तर टॅक्स पे कोणी करायचा, बॉडी कॉर्पोरेट किंवा पार्टनरशिप फर्मनी, रिव्हर्स चार्जमध्ये. मी इव्हेंट ऑर्गनाईज करतोय, मी काही रजिस्टर्ड पर्सन नाही आहे, मी 2 लाख रुपये द्या आणि जीएसटी पण द्या, तुम्हाला मी बोलू शकत नाही. पण जीएसटी कोणी द्यायचा, जो स्पॉन्सर आहे त्यांनी जीएसटी द्यायचा. कळलं. बॉडी कॉर्पोरेट कोण असतो, बॉडी कॉर्पोरेट इन्क्लूड्स फॉरेन कंपनी, इंडियन कंपनी. एक्झाम्पल मी काल सांगितलं होतं, काबूल एक्सप्रेस लिमिटेड इज अ कंपनी इन अफगाणिस्तान. इज इट अ कंपनी? नो, बिकॉज इट शुड बी रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनी ॲक्ट. इंडियन कंपनी ॲक्टमध्ये ज्या कंपन्या रजिस्टर आहेत आणि ज्या फॉरेन कंपनी आहेत या सगळ्या बॉडी कॉर्पोरेटमध्ये येतात. त्यामुळे बॉडी कॉर्पोरेट इंडियन कंपनी आहे, फॉरेन कंपनी आहे किंवा पार्टनरशिप फर्म आहे, त्यांनी जर का कोणाकडनं आपण स्पॉन्सरशिप सर्व्हिस घेतली, ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिस नाही आहे, हे पण लिहिले खाली, नोट दॅट इट इज नॉट द ॲडव्हर्टाइजमेंट, रॅदर इट इज स्पॉन्सरशिप. तुम्हाला फरक कळा म्हणून मी सांगितलं. समजलं ना, फरक कळला ना. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय, तुमच्या एखादा बॅनर लावू, बस झालं, गेटवरती एक नाव लावू, बस. स्पॉन्सर म्हणून तुमचं सांगितलं नाही की हे स्पॉन्सर आहे, ह्या कार्यक्रमाचे हे स्पॉन्सर आहे. आपण एखाद्या टीव्हीवरती कार्यक्रम बघतो, मध्ये मध्ये ॲडव्हर्टाइज येतातच, पण स्पॉन्सर म्हणून वेगळं नाव असतं ना, दिस प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय, या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत ते जे आहे ना, ते स्पॉन्सरशिप आहे. ॲडव्हर्टाइजमेंट वेगळं आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, युनियन टेरिटरी आहे, लोकल अथॉरिटी आहे, यांनी सर्व्हिस दिली कोणाला, बिझनेस एंटिटीला. आता इथे परत एक्सेप्शन आहे, एक्सेप्ट
renting of immovable property and services by the Department of Post by way of speed post, express parcel post, life insurance and agency services. सेंट्रल गव्हर्नमेंटचं, स्टेट गव्हर्नमेंटचं, युनियन टेरिटरीजचं किंवा लोकल अथॉरिटीचं काही प्रॉपर्टीज आहे, इमूव्हेबल प्रॉपर्टीज, जर त्यांनी ती रेंटवर दिली, ती त्यांनी रेंटवर दिली, तर ही जी एंट्री आहे ही RCM मध्ये येणार नाही. बिझनेस एंट्रीला गव्हर्नमेंटनी सर्व्हिसेस दिल्या, पण ह्या सोडून, हे सोडू नये. कुठली सर्व्हिस, गव्हर्नमेंट सर्व्हिसेस कुठल्याही घेतल्या बिझनेस एंट्रीनी, त्याच्यावरती बिझनेस एंट्रीला टॅक्स द्यावा लागेल. मग इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप आहे, बॉडी कॉर्पोरेट आहे, सगळ्यांना. पोस्ट डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे डिजिटलायझेशन असतं. ओके, पार्सल पोस्ट, स्पीड पोस्ट, कुठल्याही प्रकारचा GST लागेल त्यांना टॅक्स मिळणारच आहे. दुसरं, सर्व्हिसेस इन रिलेशन टू ॲन एअरक्राफ्ट ऑर वेझल इनसाइड और आउटसाइड द प्रिसिंक्ट्स ऑफ अ पोर्ट और ॲन एअरपोर्ट. इथे पण जी ऑथॉरिटी आहे, जे एअरपोर्ट आहे, त्यांच्याकडे पण कुठल्याही प्रकारे, तिकडे कुठल्याही प्रकारची विमान कंपनी असो, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असतं. जसं पोस्ट आहे तसं कुरिअर सर्व्हिस आहे. कुरिअर सर्व्हिसवर GST लागतो, पण जी गव्हर्नमेंटची सर्व्हिस आहे पोस्टची, तुम्हाला कुरिअरमधून पण काय जाईल, एखादं पॅकेट जाईल आणि तेच पोस्टामधनं पण जाईल ना. मग जर गव्हर्नमेंटने सांगितलं पोस्टामध्ये आम्ही त्यांना सांगितलं रजिस्ट्रेशन घ्यायचं नाही GST मध्ये, असा कायदा केला, तर मग कुरिअरवाल्यांवरती अन्याय होईल की नाही. चला पोस्टानेच पाठवू, स्वस्त आहे. तसं ज्या विमान कंपन्या प्रायव्हेट आहेत त्यांना GST लागणार, आणि जी गव्हर्नमेंटची विमान कंपनी आहे त्यांच्यावरती GST नाही, असं पण नाही करू शकत ना. त्यामुळे एक्सेप्शनमध्ये अशा गोष्टी आहेत की गव्हर्नमेंटची अशी काही डिपार्टमेंट आहेत ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे आणि ते टॅक्स कलेक्ट करतात. त्या सर्व्हिसेस सोडून बाकीच्या सर्व्हिसेस, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स और पॅसेंजर्स, ट्रान्सपोर्ट ऑफ गुड्स और पॅसेंजर्स, रेल्वेमधला ट्रान्सपोर्ट होता गुड्सचा, रेल्वेमधलं ट्रान्सपोर्टेशन होतं पॅसेंजरचं पण. काही क्लासमध्ये GST लागत नाही, काही क्लासमध्ये GST लागतो. रेल्वेकडे GST नंबर आहे, पोस्टाकडे GST नंबर आहे, एअरपोर्ट, विमान, आणखीन बोटी आहेत त्यांच्याकडे पण GST नंबर आहे. त्या सर्व्हिसेसमध्ये गव्हर्नमेंट GST कलेक्ट करेल, पण त्या सर्व्हिसेस सोडून बाकी सर्व्हिसेस असतील, या व्यतिरिक्त कुठली सर्व्हिस असेल, तर त्यामध्ये बिझनेस एंटिटीने ती सर्व्हिस जर का घेतली असेल तर बिझनेस एंटिटी गव्हर्नमेंटला टॅक्स पे करेल. फॉरवर्ड चार्ज गव्हर्नमेंटकडनं लागत नाही, रिव्हर्स चार्जमध्ये तुम्ही टॅक्स द्या. अशा प्रकारची ही एंट्री बनवलेली आहे. गव्हर्नमेंटला टॅक्स मिळवण्याची ही योजना आहे. पण जिकडे गव्हर्नमेंट टॅक्स कलेक्ट करतोय तिकडे काय मग रिव्हर्स चार्ज येणार नाही. उद्देश काय, टॅक्स मिळायला पाहिजे ना, टॅक्स रिकव्हरी झाली पाहिजे. मग इथे गव्हर्नमेंट फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेतच आहे, एक्सेप्शनमध्ये ज्या एंट्री आहेत तिकडे. आता हे जे रेंटचं आहे, इन फॉलोइंग केसेस गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी इज लायबल रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. जर गव्हर्नमेंट कुठली प्रॉपर्टी रेंटवर देत असेल तर मग गव्हर्नमेंटला जर त्याच्यावरती टॅक्स घ्यायचा असेल तर मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. त्यामध्ये रिव्हर्स चार्ज नाहीये, पण त्याने एक एंट्री इथे एक मिनिट नाही, गव्हर्नमेंटने काय घेतलं, गव्हर्नमेंटनी सर्व्हिस घेतली ना,
सर्व्हिस कोण घेतं? कुठल्याही दुसऱ्या बिझनेसनी जर का गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली कुठलीही, तर त्याच्याकडनं टॅक्स कलेक्ट करणारच ना. जिकडे गव्हर्नमेंटसाठी एक्झम्पशन नाही आहे तिथे गव्हर्नमेंटला पण टॅक्स द्यावा लागतो. जर प्रिंटिंग या स्टेशनरी परचेस केली गव्हर्नमेंटनी, जर एक्झम्पशनमध्ये एंट्री असेल की तुम्ही गव्हर्नमेंटला सप्लाय केला तर जर का टॅक्स घेऊ नका, तर एक्झम्पशन असेल तर एंट्री तर तिथे टॅक्स कलेक्ट होणार नाही. सप्लायचा आहे ना तो, सप्लाय तुम्ही कोणाला पण करा. एक बिझनेसची डेफिनेशन आहे, त्या डेफिनेशनमध्ये गव्हर्नमेंट पण कव्हर केलं, त्यांनी गव्हर्नमेंटही कव्हर केलं. इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, तुम्ही एखादा सप्लाय करताय बिझनेससाठी, मग तो गव्हर्नमेंटला केला तरी बिझनेस आहे, हे कव्हर केलं. सप्लायच्या डेफिनेशनमध्ये बिझनेस येतं, सप्लाय इन्क्लूडमध्ये बिझनेसचं येतं, बिझनेसचं पण डेफिनेशन आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंटही येतं. ठीक आहे, पुढे जाऊया. आता ह्या नंतर पुढे अमेंडमेंट झालेलं एंट्री आहे. पुढे बघा, आता इथे रेंटवर दिलं आहे, रेंटिंग आहे, आणि बाकी तुम्हाला मी हे पॉईंट सांगितले. आता हा जो रेंटचा पॉईंट आहे हा इथे अमेंड होऊन आला. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल टेरिटरी बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी. ही जर रेंट असेल तर जर पर्सन रजिस्टर असेल तर रजिस्टर पर्सन हे RCMमध्ये पे करेल. आता गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करायचा असेल तर गव्हर्नमेंट काय करेल? ऑप्शन 2 आहे गव्हर्नमेंटला, एक रजिस्ट्रेशन घ्या आणि टॅक्स कलेक्ट करा, आणि दुसरं असा रेसिपियंट बघा जो रजिस्टर आहे. आणि ह्या 5A एंट्रीमध्ये मुळे काय झालं, गव्हर्नमेंटला टॅक्स कलेक्ट करणं सोपं झालं, टॅक्स मिळत नाही गव्हर्नमेंटला. आता गव्हर्नमेंट असा कुठलाही सप्लाय नाही आहे, समजा असं एखादं डिपार्टमेंट आहे ते असं कुठल्याही टॅक्सवर सप्लाय करत नाही, असा कुठल्याही टॅक्सवर सप्लाय ते करत नाही आहेत. आणि त्यांची जागा आहे का लँड असेल किंवा बिल्डिंगचा काही भाग असेल, त्यांना रेंटनी द्यायचं आहे गव्हर्नमेंटला, काय करणार? आता या 5A मुळे काय होतं, जो रजिस्टर्ड पर्सन असेल तो टॅक्स जमा करेल त्या रेंटवरती. अगोदर ही एंट्री नव्हती, त्यावेळेस एक्सेप्ट रेंटवरती गव्हर्नमेंटला जर पर्सन अनरजिस्टर्ड असेल तर टॅक्स मिळणार नाही, किंवा गव्हर्नमेंटची एजन्सी अनरजिस्टर्ड असेल तरी टॅक्स मिळणार नाही. आता 5A मध्ये अमेंडमेंट करून काय सांगितलं, जर का रेंट आहे, जर रेंट आहे तर मग रजिस्टर्ड पर्सन टॅक्स देईल. त्यांना चॉईस आहे ना, त्यांनी जर का अशी पॉलिसी घेतली असेल की रजिस्टर्ड पर्सनलाच द्या. रजिस्टर्ड पर्सन असेल म्हणजे इथे एस्टॅब्लिश बिझनेस आहे, मोठा बिझनेस आहे, 20 लाख 40 लाखाच्या वरचा बिझनेस आहे ना, त्याला देणार ना प्रॉपर्टी भाड्याने गव्हर्नमेंट. लॉंग टर्म चाललं पाहिजे, वेळेवर भाडं मिळालं पाहिजे, या पॉईंट ऑफ व्ह्यू. पुढची एंट्री बघ काय, TD और FS आहे. कन्स्ट्रक्शन जे आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोजेक्ट बाय अ प्रमोटर. बिल्डर किंवा प्रमोटर ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करतात त्यावेळेस तुम्ही किती बांधकाम करू शकता, याचं काय असतं, फ्लोर स्पेस इंडेक्स, FS असतो ना, FS आहे, ऐकलंय कधी? आता ही 2 मधली बिल्डिंग आहे, ही डेव्हलपमेंटला द्यायची आहे. आता ज्या वेळेस ही बिल्डिंग डेव्हलप झाली, 25 वर्षापूर्वी जेव्हा इथे बांधकाम झालं, तेव्हा इथे 2 फ्लोअर
आणि जेवढी स्क्वेअर फूट आता बांधकाम झालं आहे तेवढंच करता येण्याची परवानगी होती, कायदा ॲज पर लॉ 25 वर्षापूर्वी. आता 25 वर्षानंतर जसं बदलत्या काळानुसार जर ही बिल्डिंग रिडेव्हलप करायची झाली, ओके, तर ह्याच्यात दुप्पट बांधकाम जर करता येणार असेल तर बिल्डर घेईल ना, बरोबर आहे. हे जे ऑलरेडी जे इथे जे लोक ओनर आहेत त्यांना त्याची जागा द्यायची, किंवा जर का जेवढं बांधकाम होणार आहे त्यात जेवढा फायदा सगळ्यांना फ्लॅट दिल्यानंतर त्या बिल्डरला होणार आहे, प्रमोटरला होणार आहे, तो खूप जास्त आहे, तर तो तुमची जागा प्लस तुम्हाला आणखीन 20% एक्स्ट्रा स्पेस पण देतो, प्लस सोसायटीला काही फंड, सगळं वेगळं ऑफिस हे पण देतो. आता हा जो काय FSI मिळतो तो FSI समजा कमी असेल आणि बाजूला एक बंगलो आहे, किंवा आणखीन कुठे वेगळ्या भागात शहराचा एक वेगळा बंगलो आहे, त्यांना काय बांधकाम करायचं नाही पुढची आणखीन 10-20-25 वर्ष, आणि त्यांनी जेवढं आता कंस्ट्रक्शन केलं आहे त्यांचा काय FSI शिल्लक, एक बंगलो आहे बाजूला त्यांनी गार्डन वगैरे केलं आहे, त्यांचा FSI त्यांनी 20% यूज केला आहे, 20% यूज केला आहे. त्यांनी समजा 25 वर्षांनी जर त्यांना परत बंगलो डेव्हलप करायला म्हटला तरी त्यांना आणखीन 30% आत्ताच्या परमिशनप्रमाणे FSI लागेल, म्हणजे त्यांचा 50% FSI 25 वर्षानंतर पण आत्ताच्या लॉनुसार अनयूज राहणार आहे, याचा वापर होणार नाही. समजतं ना मी काय म्हणतो. तर ह्या केसमध्ये जो अनयूज FSI आहे तो ते विकू शकतात प्रमोटरला, की मला इथे बिल्डिंग बांधायची आहे पण लॉ मला परमिट नाही करते. पहिली लॉनी 2 मजली बिल्डिंग बांधायला दिली तेव्हा मला 4 मजली बांधायची होती, आता मला 4 मजली बांधायला परमिशन आहे, मला 7 मजली बांधायची, पण FSI तेवढाच आहे जेवढा 4 मजली बिल्डिंग किंवा 5 मजली बिल्डिंग, आणखी 2 मजले घेण्याकरता कुठून तरी FSI विकत घ्यायला लागेल. आलं लक्षात ना. मग दुसऱ्याकडे जो एक्स्ट्रा FSI आहे तो विकतो, त्याने सपोज तो FSI परमिशन आहे किंवा मी बांधणार नाही तू घे माझा FSI, अशा प्रकारे FSI विकता येतो. तो जर विकला की ठीक आहे मी याचे 20 लाख रुपये घेईन, जर प्रमोटरला त्यातनं फायदा आहे की आणखी मी 4 फ्लोअर बनवले त्याला 20 लाख देऊन पण मला फायदा आहे, किंवा 2 फ्लोअर एक्स्ट्रा बनवले तर त्यामध्ये आणखी मला 10-12 फ्लॅट बनतील, त्यात मला 17-80 लाख प्रॉफिट होणार आहे, 20 लाख रुपये याला मी देऊन टाकतो FSI चालणार त्याला. मग या 20 लाखावर टॅक्स कोण देणार? प्रमोटर. FSI. ओके. दुसरं एक दिलं आहे TDR, सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. जसं FSI देणं हे काही गुड्स नाही आहे ना, जे गुड्समध्ये येत नाही ते सर्व्हिस आहे. सर्व्हिसची अशी डेफिनेशन आहे जे गुड्स नाही आहे ते सर्व्हिस आहे, आणि गुड्सच्या डेफिनेशनमध्ये TDR किंवा FSI येत नाही, मग हे सर्व्हिस आहे. बट TDR दिला किंवा FSI दिला तर त्याच्यावरती प्रमोटरने टॅक्स द्यायचा. तर TDR काय असतं बघा, सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट. 2 व्यक्ती आहेत, एक लँड ओनर ज्याला लँड आहे पण बिल्डिंग बांधायला पैसे नाहीत, आणि दुसरा प्रमोटर आहे ज्याच्याकडे बिल्डिंग बांधण्या एवढे पैसे आहेत किंवा तो पैसे उपलब्ध करू शकतो. बिल्डिंग बांधून विकायची आहे ना, कोणतरी बुकिंग करेल त्याच्याकडनं पैसे येतील, पण लँड ओनरकडे लँडच आहे, त्याला बिल्डिंग बांधण्याचा सेन्स नाही, किंवा मग आपण बिल्डिंग बांधायला घेऊ आपल्याला कुठला पैसे अरेंज करू हे बिझनेस माइंड पण त्याच्याकडे नाही, आणि त्यातलं काय कौशल्य पण नाही बिल्डिंग बांधण्याचं, काय नॉलेज पण नाही. परमिशन घ्या, माणसं आणा, आर्किटेक्ट बघा, कुठलंच त्याला काय ज्ञान नाही. तर तो काय म्हणेल ही जमीन आहे माझी, ही तुम्ही जमीन घ्या, इथे किती फ्लॅट होतील, त्याने सांगितलं इकडे 100 फ्लॅट होतील, 50 माझे 50 तुमचे.
चालेल? चालेल. देशामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डिमांड आहे आणि वेगवेगळ्याचे रेट आहेत मार्केटला. कुठे कुठे बिल्डर म्हणतो की 50-50% मला फायदा नाही, मी 60% घेईन, 40% तुम्हाला देईन. 60% फ्लॅट मी घेईन, 40% तुम्हाला देईन. पण ज्या मोठ्या सिटीज जिकडे मुंबईसारख्या, तिकडे 40% फ्लॅट जरी बिल्डरने विकले तरी पण त्याला फायदा होतो. ओनर बोलले आम्हाला 60% पाहिजे, 40%च तुम्हाला देऊ, तरी पण त्याला फायदा होतो. म्हणजे कुठे देशामध्ये प्रमोटर 60% घेईल, कुठे प्रमोटर 40% घेईल आणि कुठे प्रमोटर आणखीन जो लँड ओनर आहे दोघं मिळून 50-50% घेतील. त्यांच्या अंडरस्टँडिंगवरती आणि गरजेवर डिपेंड आहे. ओके, की 2 बिल्डिंग बांधतो, एक बिल्डिंग तुम्हाला, एक बिल्डिंग मला. ही जागा आहे, 100 फ्लॅट होतील, 50 फ्लॅटची एक विंग बांधतो, 50 फ्लॅटची किंवा 2 विंग 50 फ्लॅटच्या, 2 विंग 50 फ्लॅटच्या, एक विंग तुम्हाला, एक बिल्डिंग तुम्हाला, एक मला. काय होऊ शकतं? आता इथे लँड होती, ह्याने त्याला लँड दिली, डेव्हलप करायचे राईट दिले, त्याबद्दल त्याला काय मिळालं? 50 फ्लॅट मिळाले. एक व्यवहार झाला की जमिनीची किंमत पण आहे, ती जमीन यांनी ट्रान्सफर केली यांना, ही जमीन तुम्ही घ्या, डेव्हलप करा, त्याच्यावरती अर्धे फ्लॅट तुमचे, अर्धे माझे. आता याच्यामध्ये तो एनी पर्सन आहे, सर्व्हिसेस सप्लाइड बाय एनी पर्सन, कोणाला? प्रमोटरला. मग याच्यावर GST जो भरायला येईल तो प्रमोटरने भरायचा. पर्सन्स लायबल टू पे प्रमोटर. FSI कोण घेतो? प्रमोटर. TDR कोण घेतो? ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट, प्रमोटर. ह्याने त्याला लँड दिली, त्या बदल्यात ह्याने त्याला काय दिला? 50 फ्लॅट कन्स्ट्रक्ट करून दिले. दुसरी गोष्ट असते, मी तुम्हाला लँड देतो पण ओनरशिप माझीच राहील, लँड माझ्याच नावावर राहील. याला म्हणतात लॉंग टर्म लीज. 30 वर्ष किंवा त्याहून जास्त वर्षाकरता, अगदी 99 इयर्स. बाजूला बिल्डिंग आहे ना, त्यांनी तसंच केलं. 99 इयर्स ओनरशिप त्यांचीच राहील. जी सोसायटी होईल त्यांना ओनरशिप नाही मिळणार. फ्लॅट परचेस करा, लँड सोसायटीची नाही होणार, लीजवर लँड दिले. ओके, आणि ती लँड त्यांनी लीजवर दिली आहे म्हणून त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये अर्धे फ्लॅट त्यांनी घेतले, पण ओनरशिप नाही दिली लँडची. लँडचे ओनर तेच आहे. आता बिल्डर त्यांना अर्धे फ्लॅट देणार बिल्डर, याची किंमत समजा 200 करोड आहे किंवा 100 करोड आहे, त्याच्यावर GST कोण द्यायचं? त्यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली म्हणून त्याला 200 करोडचं समजा एकूण कन्स्ट्रक्शन झालं, 100 करोडचं बिल्डर येणार आहे, 100 करोड त्यांना येणार आहे. लँड न घेता पण त्यांना फायदा आहे. आणि जरी लँड घेतली, लँडचं ओनरशिप कोणाला जाते? मग जेवढे सगळे फ्लॅटचे ओनर आहेत त्यांना लँड मिळते ना. फ्लॅट परचेस करतात तर फ्लॅट लँड सकट परचेस करतात, सोसायटीची मेंबरशिप मिळते. तुम्ही फ्लॅट परचेस नाही करत, ही सोसायटी जी आहे त्यात 100 फ्लॅट आहेत, त्यात तुम्हाला एका फ्लॅटची मेंबरशिप मिळते. मी मेंबरशिप घेता सोसायटीमध्ये, त्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मेंबरशिप मिळते. आता जेवढे कन्सिडरेशन त्यांना मिळाले 100 करोड, त्याच्यावरती ती लीजवर आहे किंवा त्यांनी ओनरशिप ट्रान्सफर केली आहे, ह्या दोन्ही केस कव्हर द्यायला पाहिजे ना. ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट आहे, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करून घेतली, ती भाड्याने दिली जमीन, लॉंग टर्म लीज ऑफ लँड 30 years बाय एनी पर्सन अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ अपफ्रंट अमाऊंट घेतली.
ही लँड देऊ तुम्हाला, अमाऊंट द्यायची, तुम्ही वापरा 30 वर्ष किंवा त्याहून जास्त काळाकरता. अशा प्रकारे जर का लॉंग टर्म लीजवरती लँड दिली असेल बाय एनी पर्सन अगेन्स्ट कन्सिडरेशन, तर त्याच्यावरती काय येतो, रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स येतो, तो प्रमोटरनी घ्यायचा. भाडं काय हां, त्यांना काय द्यायला लागेल, गवर नाही, इथे कसं झालं की एनी पर्सन हा देणार आहे, डेव्हलपर वेगळा आहे ना. लँड कोणाची आहे, एखाद्या व्यक्तीची आहे, तो कोणी असेल, इंडिव्हिज्युअल असेल, HUF असेल, कोणी असेल, त्यांनी ती जागा लॉंग टर्म लीजवर दिली प्रमोटरला, लँड दिली प्रमोटरला, एंट्री अशी आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी अपफ्रंट अमाऊंट इन द फॉर्म ऑफ अपफ्रंट अमाऊंट कॉल्ड ॲज प्रीमियम, काय प्रीमियम घेतो, सलामी, कॉस्ट, प्राइस, डेव्हलपमेंट चार्जेस और बाय एनी अदर नेम अँड और पिरियोडिक रेंट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ प्रोजेक्ट बाय अ प्रमोटर. एक लमसम अमाऊंट येईल किंवा हप्त्या हप्त्याने अमाऊंट देत राहील, त्याच्यावरती प्रमोटरला GST द्यायला लागेल, रिव्हर्स चार्ज. आता हा जो आपला TDR आहे, FS आहे, लॉंग टर्म लीज ऑफ लँड आहे, बाय अ लँड ओनर टू अ डेव्हलपर आर एक्झम्प्ट सब्जेक्ट टू द कंडिशन. आता हे इथे या प्रकारे सांगितलं की तुम्हाला काय करायला लागेल, RCM मध्ये टॅक्स द्यायला लागेल. पण तुम्ही जे फ्लॅट जेवढे कष्ट केलेत ते जर का कंप्लीशन सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी जर विकले गेले तर मग टॅक्स देण्याची गरज नाही. 1% किंवा 5% फ्लॅटवरती टॅक्स लागतो. अफोर्डेबल हाऊसिंग असेल तर 1%, अदरवाईज 5%. बिल्डिंग कम्प्लीट होण्यापूर्वी सगळे फ्लॅट बुक झाले असतील आणि त्यावर GST मग कलेक्ट होतो. जर एकदा कंपनी सर्टिफिकेट आलं, कंपनी सर्टिफिकेट जर मिळालं एकदा का मग टॅक्स नाही लागत, मग GST लागत नाही. CC रिसिव्ड नो GST असे तुम्ही बोर्ड बघा. CC रिसिव्ड होण्यापूर्वी, कंप्लीशन सर्टिफिकेट रिसिव्ह होण्यापूर्वी जर फ्लॅट विकले गेले, बुक झाले, तर संपूर्ण कन्स्ट्रक्शन जे कन्स्ट्रक्शन झालेले आहे त्या जेवढे फ्लॅट बनले त्या सगळ्यावरती गव्हर्नमेंटला GST मिळतो. तो जर GST मिळाला तर मग इथे एक्झम्पशन दिलं आहे की मग TDR, FS आहे, लॉंग टर्म लीज प्रीमियम जो काय आहे त्या लँडचा, याच्यावरती एक्झम्पशन आहे. ते जो 20 एंटर आहेत 1, 2, 3, 4 आता बघितलं आपण, घेऊ परत हे आता बघितलं आपण 5A, 5B, 5C अशा 20च्या आसपास एंट्री आहेत. ही 6वी एंट्री होणार नाही कारण की A, B आले आता ही अजून पुढची एंट्री, अशा टोटल 20 एंट्री आहेत. सर्व्हिसेस सप्लाइड बाय डायरेक्टर ऑफ अ कंपनी or the body corporate to the said company or the body corporate. Services supplied by a director of company or body corporate, said company or the body corporate. 2. डायरेक्टर कोणाचा आहे, कंपनीचा किंवा बॉडी कॉर्पोरेटचा आहे. डायरेक्टर तो कंपनीचा एम्प्लॉय नाही आहे, डायरेक्टर हा कंपनीचा एम्प्लॉय नाही आहे. तो कंपनी करता काही सर्व्हिसेस देत असेल म्हणून त्याला काय कन्सिडरेशन कंपनीने पे केलं, त्याच्यावर गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे. ज्या एम्प्लॉईच्या सर्व्हिसेस आहेत, एम्प्लॉई ज्या सर्व्हिसेस एम्प्लॉयरला देतो, शेड्यूल 3 मध्ये सर्व्हिसेस
एम्प्लॉयरला एम्प्लॉईकडनं मिळतात ते नाही सप्लाय ऑफ गुड्स आहे किंवा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, ते सप्लायच्या स्कोपमध्ये येत नाही. एम्प्लॉय असेल तर डायरेक्टर एम्प्लॉय नाही आहे, पण डायरेक्टरने सर्व्हिस दिली, डायरेक्टर म्हणून सर्व्हिस दिली, तर त्याच्यावरती RCM मध्ये कंपनीला किंवा बॉडी कॉर्पोरेटला टॅक्स द्यावा लागेल. आता डायरेक्टरला आपण डायरेक्टरकडे काहीतरी वेगळं स्किल आहे किंवा डायरेक्टरचा कुठलाही दुसरा बिझनेस पण आहे, जर त्या किंवा प्रोफेशनल वेगळं कुठलं, समजा डायरेक्टरचा एक वेगळा इंटेरियर डेकोरेशनचा बिझनेस आहे, तो इंटेरियर डेकोरेटर आहे आणि जर कंपनीच्या ऑफिसमध्ये इंटेरियर करायचं आहे, बरोबर आहे, आणि डायरेक्टरने सांगितलं की मी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह रेट देतो, मला तुम्ही डायरेक्टर म्हणून काम नका देऊ, मी मार्केटमधला बेस्ट रेट देतो आणि चांगलं काम करून देतो, तर साहजिक कंपनी कोणाला काम देईल? डायरेक्टरलाच काम देईल ना. इथे RCM नाही येणार, इथे RCM नाही येणार, इथे RCM येणार नाही. आयदर डायरेक्टरची जो कुठला बिझनेस आहे, जी कुठली त्याची फर्म असेल, तो इंडिव्हिज्युअली एखादा बिझनेस करतोय ॲज अ इंटेरियर डेकोरेटर आणि तो अनरजिस्टर्ड असेल तर RCM मध्ये टॅक्स द्यायचा नाही. तो कंपनीमध्ये डायरेक्टर आहे आणि डायरेक्टरच्या पोस्टवरती तो आहे म्हणून काय सर्व्हिसेस देतो तर RCM आहे. समजलं? आता बघा, बँकेकडे रिकव्हरी एजंट असतात. बँक लोन देते ना, बँकेचा मेन बिझनेस काय? लोन देणं, आणि लोनमधनं इंटरेस्ट रिकवर केला जातो. लोकांकडनं FD काढायच्या आणि FD मध्ये काय 7% 8% इंटरेस्ट देतात आणि मग तेच 12% 13% अशा रेटनी लोन दिलं जातं. त्यातनं त्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस सगळे त्यातनं रिकवर होतात. सगळ्या त्यांच्याकडे जागा असेल, जागेचे रेंट असेल, जागेचा मेंटेनन्स चार्जेस असतील, इंटेरियर असेल, फर्निचर असेल, हे सगळं ते करू शकतात. कारण का? इंटरेस्ट इन्कम बँकेचं. कोणाची चेक रिटर्न केले म्हणून चार्जेस लाव, ATM मधनं जास्त विड्रॉ म्हणून चार्जेस लाव, ह्या चार्जेसवरती काय बँक चालत नसते. समजलं ना? आणि दुसरं इन्शुरन्स कंपन्या आहेत. इन्शुरन्स कंपन्यांचं काम कोण करतं? इन्शुरन्स कंपन्यांचं काम कोण करतं? इन्शुरन्स एजंट. इन्शुरन्स एजंट आपल्या ओळखीचे लोक, आपले मित्र, वेगवेगळ्या कॉन्टॅक्टमधनं वेगवेगळ्या लोकांना इन्शुरन्स कंपनीच्या स्कीम सांगतात, त्याचे फायदे सांगतात आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पॉलिसीज त्यांना काढायला लावतात. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी आणि बँक हे दोघांकरता इन्शुरन्स कंपनीला इन्शुरन्स एजंट लागतात आणि बँकिंग कंपनीला जे लोन दिले ते लोन तर दिले, पण कोणी लोन जर परतफेड नाही केली तर काय करणार? मग रिकव्हरी करण्याकरता एक वेगळी एजन्सी असते, त्यांना ते अपॉइंट करतात, तुम्ही रिकव्हरी करा. बरोबर आहे? लोन पाहिजे असेल, तुम्हाला गोड बोलतील, फोन करतील, लोन घेणार का, लोन पाहिजे बघा, फायदा तुम्हाला हे ते सांगतील. फोन येत ना वेगवेगळ्या लोकांचे. मग बँकेमध्ये आपण जातो किंवा बँकेमध्ये आपले संबंध असतात, त्यामुळे बँकेचे अधिकारी तुमच्याशी एक ठराविक स्तराच्या वरती वाईट बोलू शकत नाही, कडे बोलू शकत नाही आणि त्यांनाही संबंध बिघडवायचे नसतात. कारण बऱ्याचशा बँकेच्या लोकांना आपण ओळखत असतो, ते आपल्या आसपास पुढे राहत असतात, त्यामुळे ते स्ट्रिक्टली वसुली करू पण शकत नाही. म्हणून मग अशा प्रकारे वसुली एजंट बँक नेमते, रिकव्हरी एजंट. समजलं ना? काय गरज काय निर्माण झाली लक्षात घ्या. आता आपण पहिले बघूया इन्शुरन्सचं. सर्व्हिसेस सप्लाइड बाय अन इन्शुरन्स एजंट. इन्शुरन्स एजंट टू एनी पर्सन कॅरिंग ऑन इन्शुरन्स बिझनेस. इन्शुरन्स एजंट सर्व्हिस देतो कोणाला? एनी पर्सन कॅरिंग इन्शुरन्स बिझनेस. इथे इन्शुरन्स बिझनेस जी कंपनी करते ती GST पे करेल. हे प्रॅक्टिकल आहे ना?
इन्शुरन्स एजंट हजारो असतील, इन्शुरन्स कंपन्या 40, 50, 100 असतील. मग इन्शुरन्स कंपन्यांना सांगायचं की तुम्ही जेव्हा इन्शुरन्स तुमच्या एजंटला जेव्हा पेमेंट कराल, तो तुमचा एम्प्लॉई नाही आहे. जर एम्प्लॉई असेल GST येत नाही. एम्प्लॉईचं पेमेंट GSTच्या स्कोपमध्येच येत नाही, पण तो एम्प्लॉई नाही आहे, तुमचा एजंट आहे. तुम्ही त्याला पेमेंट कराल का? कमिशन म्हणून. त्यांनी पॉलिसी काढून त्याला पेमेंट कराल तुम्ही, त्याच्यावर GST इन्शुरन्स कंपनीने द्यायचा. रिकव्हरी एजंट कोणाकरता काम करता? बँकिंग कंपनी और फिनान्शियल इन्स्टिट्यूशन और NBFC. रिकव्हरी करण्याचं काम, त्यांनी लोन दिले ते रिकव्हरी करण्याचं काम हे रिकव्हरी एजंट करतात. ओके, बँक त्यांना ऑथॉरिटी देते की जा, हे आमचे बरोबर आहे, हे लोन दाखवलं आहे, यांची इन्फॉर्मेशन, लोन कधी घेतलं, कधी पेमेंट केलं, त्यांचा ॲड्रेस, फोन नंबर सगळं त्यांना तिथे दिलं जातं आणि बँकेच्या वतीने ते रिकव्हरी एजंट वसुली करतात. इथे बँकेला त्यांना जी अमाऊंट दिलेली आहे त्याच्यावर GST बँकेला द्यावा लागतो. आता बघा तुम्ही, म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट, ऑथर यांना खूप चांगले दिवस आहेत. वेब सिरीजमुळे, सिरियल्समुळे, बरेच चॅनल्स आहेत ना आता. सप्लाय ऑफ सर्व्हिसेस by way of transfer or permitting the use or enjoyment of a copyright covered under section 13(1)(a) of the Copyright Act 1957 relating to original, literacy, dramatic, musical or artistic works. आता हे सर्व्हिस कोण देतं? म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर, आर्टिस्ट यांचं जे काम असतं, त्यांच्याकडनं जो काम करून घेतो तो त्याची कॉपीराईट घेतो, त्याकडे कॉपीराईट असतं. म्युझिक कंपोजरकडनं म्युझिक कंपोज करून घ्यायचं, तो काय विकतो? ही जी रचना आहे त्याचे कॉपीराईट त्या स्पेसिफिक म्युझिक कंपनीला किंवा प्रोड्युसरला किंवा असा कोण असेल त्या प्रकारचा व्यक्ती त्याला दिलं जातं. म्युझिक कंपोजर असो, फोटोग्राफर असो, आर्टिस्ट असो. ओके, त्यांना जे चार्जेस मिळतात त्या म्युझिक कंपनीकडनं किंवा प्रोड्युसरकडनं, त्याच्यावरती म्युझिक कंपनी किंवा प्रोड्युसर हे GST पे करतील. इथे पहिले ऑथर पण होता, ऑथर. आता ऑथरला 9A मध्ये ट्रान्सफर केलं, अमेंड केलं ऑथरच्यासाठी. हे जे ऑथर आहेत ना, या ऑथरने सांगितलं की आम्ही रजिस्ट्रेशन घेतो आणि आम्ही GST कलेक्ट करून तुम्हाला देतो. ऑथर पब्लिशरला पर्सन लायबल टू पे पब्लिशर. नॉर्मली असे आहे की ऑथर आहे, ऑथर हा कोणाला लिहितो? पब्लिशर करता. तर तो जो पब्लिशर आहे तो GST भरेल. पण जर ऑथर रजिस्टर असेल, ऑथर रजिस्ट्रेशन घेऊ शकतो, RCM मग ॲप्लिकेबल होणार नाही. त्याकरता ऑथरला एक डिक्लेरेशन द्यायला लागेल, फाईल डिक्लेरेशन की मी GST भरेन. इथे हे फ्रीडम दिले, तसा फ्रीडम वरच्या एंट्रीत नाही आहे. म्युझिक कंपोजर, फोटोग्राफर किंवा आर्टिस्टला नाही आहे, पण ऑथर करता त्यांनी दिले. असं ऑथरकडे कम्प्युटर्स असतात, ऑथरकडे 4 को ऑथर असतात, त्यांना वेगवेगळं प्रिंटिंग स्टेशनरी लागते, त्यांना इनपुट टच क्रेडिट पाहिजे, ते घेऊ शकतात, ते फॉरवर्ड चार्ज करू शकतात. कोणाला नाही, कसं आहे बघा, ऑथरचं कसं आहे, आता ऑथर एकदा जे म्युझिक कंपोजर आहेत ना हे बदलते असतात, फोटोग्राफर एक ठराविक पिढीकरता काम करतात, आर्टिस्ट जो आहे तो एक पिढी वर्षातून करतो, समजलं ना. किंवा एखादा आर्टिस्ट तो एकाच सिरियलमध्ये काम करतो. पण ऑथरचं कसं आहे, तो एकाच वेळेला 3
वेगवेगळ्या तीन चार चार सिरीज चालू आहेत. त्यामुळे तो ऑथर आहे किंवा तो को ऑथर आहे, चालू आहे त्यांचं. पहिल्याकडे राहिलेलं नाही आता. आणि जसं लोक सांगतील तशी स्टोरी डेव्हलप करत राहायची, वाढवत राहायची. त्यामुळे त्यांना 4 माणसं पाहिजेत आयडिया द्यायला की लिहा काहीतरी. त्यामुळे त्यांना दिवस खूप चांगले आहेत, म्हणून त्यांनी रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे. आता रजिस्ट्रेशन घेऊन ते एकदम स्टेबल आता त्याच्यामध्ये आहे ऑथरचा बिझनेस. वेगवेगळ्या बँका लोन देतात ना, हे लोन दिलं जातं. आणि मग आपण बघतो की वेगवेगळे लोक पळून गेले देशातनं. काही निकष आहेत ना लोन देण्याचे, ते निकष पाळले जात नाहीत. म्हणून मग काय केलं आता गव्हर्नमेंटने, मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी, एक कमिटी नेमली. ही कमिटी रिझर्व्ह बँकेने नेमलेली आहे. आणि ती रिझर्व्ह बँक काय करते, त्या मेंबरना सांगते तुम्ही वेगवेगळी लोन दिली वेगवेगळ्या बँकेत ना, त्याच्यावर तुम्ही काय करा, देखरेख करा की प्रॉपर निकष पाळले जातात की नाही हे बघा. मग त्यांच्याकरता जी सर्व्हिसेस त्या मेंबरकडनं घेतली जाते त्याच्यावरती रिझर्व्ह बँक त्यांना जे पेमेंट करते त्याच्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया GST पे करेल. Overseeing committee formed by RBI which aim to get resolution of all types of loans would harm customers as well as banks. बऱ्याच बँका बुडाल्या, लोकांचे पैसे बुडाले. त्यामुळे ती कमिटी काय करते, अशा गोष्टी पुढे होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता ही देखरेख समिती किंवा मेंबर्स ऑफ ओव्हरसीइंग कमिटी आहे. तुम्ही जाऊन गुगलला सर्च केलं ना, तुम्हाला ते किती मेंबर आहेत काय सगळी माहिती मिळेल. की मी जस्ट टाईप केलं की आता ओव्हरसीइंग कमिटी, RBI ओव्हरसीइंग कमिटी, किती मेंबर्स आहेत काय आहेत सगळी माहिती येते. इतक्या प्रकारची इन्फॉर्मेशन आहे ना की सगळी माहिती एका व्यक्तीला माहिती असणं पॉसिबल नाही. मग एखादा शब्द आला इकडे, आता मी शब्द बघितला डायरेक्ट सेलिंग एजंट काय. तुम्हाला जर फोन करतो ना असा, तुम्हाला पर्सनल लोन पाहिजे का, तुम्हाला गोल्ड लोन पाहिजे का, हे जे फोन करणारे लोक आहेत, बँकेला लोन द्यायचे, बँकेकडे पैसे पडून आहेत, बँक त्यांना सांगते की बघा तुम्ही सॅलरीड पर्सन बघा, जो एखाद्या कंपनीत चांगला कामाला आहे रेप्युटेड पर्सन, त्याला तुम्ही लोन द्या. तुम्ही सांगाल तुम्ही बिझनेस करतो, नाही आम्ही फक्त सॅलरी असलेल्या माणसाला लोन देतो. गोल्ड लोन आहे ते कोणाला पण देतात, गोल्ड गहाण ठेवायचे आणि लोन द्यायचे. सर्व्हिसेस सप्लाइड बाय अन इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. आता इंडिव्हिज्युअल महत्त्वाचं आहे. डायरेक्ट सेलिंग एजंट त्यांची पार्टनरशिप फर्म पण असेल, कंपनी पण असेल, ते रजिस्टर असतात, ते फॉरवर्ड चार्जमध्ये पैसे घेतात. पण जे इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट आहेत, अदर दॅन पुढे दिले बघा, अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप और LLP लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप फर्म टू बँक और नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनी NFFC, त्यांना काय लोन द्यायचं आहे, त्यांना त्यांच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याकरता माणसं पाहिजे. कुठल्याही कारणास्तव जर का इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट जर कॉल करत असेल किंवा सर्व्हिस देत असेल तर त्याला बँक जे पेमेंट करेल, बँक और NBFC, त्याच्यावर बँकेला टॅक्स भरायला लागेल. आता हे बिझनेस फॅसिलिटर्स हे पण हेच काम करतात. सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय बिझनेस फॅसिलिटेटर्स टू अ बँकिंग कंपनी. बँकिंग कंपनी करता क्लायंट शोधणं, त्यांचे प्रपोजल्स त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ते बँकेच्या वतीने कॅरी आउट इट्स ट्रान्झॅक्शन्स बट कॅनॉट ट्रान्झॅक्ट ऑन बिहाफ ऑफ द बँक. जे बिझनेस फॅसिलिटेटर असतात ते facilitator can refer clients, pursue the client proposal and facilitate
द बँक टू कॅरी आउट इट्स ट्रान्झॅक्शन. पण ते बँकेच्या वतीने डायरेक्टली काही करत नाही. बट कॅनॉट ट्रान्झॅक्ट ऑन बिहाफ ऑफ द बँक. पण बँकेच्या स्कीम लोकांपर्यंत पोहोचवणं, बँकेत तुम्हाला अकाउंट ओपन करण्याचे काय फायदे हे लोकांना सांगणं, हे सगळं तिकडे छोटे गाव किंवा अशा गोष्टी असतात तिकडे हे बँक बिझनेस फॅसिलिटेटर्स हे बँकिंग कंपनीला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. त्यांना जे पेमेंट बँक करेल त्याच्यावर GST बँकेला भरायचं आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय an agent of business correspondent to business correspondent. एजंट जो एजंट असतो, एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट. आता बिझनेस करस्पॉन्डंटचा संबंध पण बँकेशी होता. बिझनेस करस्पॉन्डंट्स आर बँक रिप्रेझेंटेटिव्स. दे हेल्प विलेजर्स टू ओपन बँक अकाउंट. द बिझनेस करस्पॉन्डंट कॅरीज अ मोबाईल डिव्हाइस अँड हेल्प्स विलेजर्स इन बँकिंग ट्रान्झॅक्शन. हे डायरेक्टली बँकेच्या वतीने काम करतात. डिपॉझिट करा मनी, टेक मनी आउट ऑफ सेविंग अकाउंट, लोन, हे सगळं काम करतात. जे एजंट आहेत त्या बिझनेस करस्पॉन्डंटचे त्याचा GST त्या बिझनेस करस्पॉन्डंटनी द्यायचा. सिक्युरिटी सर्व्हिस. सिक्युरिटी सर्व्हिस देणारा कोण आहे बघा. सिक्युरिटी सर्व्हिस एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. बॉडी कॉर्पोरेट नाही आहे म्हणजे कंपनी, इंडियन कंपनी किंवा फॉरेन कंपनी. सर्व्हिस कोणाला दिली. एनी पर्सन टू रजिस्टर्ड पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. ओके, अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. कोणाला सर्व्हिस दिली. टू रजिस्टर्ड पर्सनला. जो रजिस्टर्ड पर्सन आहे लोकेटेड इन टॅक्सेबल टेरिटरी तो GST देईल. तो GST देईल. पण याच्यामध्ये जर सिक्युरिटी सर्व्हिस डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट और युनियन टेरिटरी यांना दिलं जात असेल सिक्युरिटी सर्व्हिस किंवा लोकल अथॉरिटी किंवा गव्हर्नमेंटल एजन्सीज तर RCA मिळणार नाही. आणि रजिस्टर्ड पर्सन जो आहे तो जर का टॅक्स पे करत असेल कंपोजिशन स्कीममध्ये त्याला सिक्युरिटी सर्व्हिस एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. जर रजिस्टर्ड पर्सन कोण आहे कंपोजिशन स्कीममध्ये रजिस्टर आहे त्याला पण RCA मिळणार नाही. त्यालाही RCA मिळणार नाही. थोडं बघा याच्यावरती ना लक्ष द्यायला लागतं की नक्की काय सांगितलं गेले. एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. मग तो एनी पर्सन कोण असू शकतो. इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप फर्म असेल, हे असते. ह्यांच्याकडनं सर्व्हिस कोणी घेतली. रजिस्टर्ड पर्सन. मग घेणारा कोण असेल. जो रजिस्टर आहे तो इंडिव्हिज्युअल असो, पार्टनरशिप फर्म असो, बॉडी कॉर्पोरेट असो, कोणी असो. रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल. आता मोटर व्हेकलची रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल. कंपनीचे डायरेक्टर आहेत, मॅनेजर आहेत, यांना जर कायम नवीन गाड्या पाहिजे असतील तर ते गाड्या विकत घेत नाहीत. कंपनीच्या कामा करतात, भाड्याने घेतात. साईट व्हिजिटला जायचं आहे, कुठे मिटिंगला जायचं आहे, कुठल्या परमिशनसाठी काय बोलणी करण्याकरता कुठे बाहेर जायचं आहे, कुठे गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जायचं आहे. ती गाडी नवीन गाडी असेल ती भाड्याने घ्यायची. अशी गाडी भाडे देणारे लोक असतात. आता जो सर्व्हिस ती गाडी तो प्रोव्हाइड करतो बाय एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. बघा इथे बघा महत्त्वाचं काय. सर्व्हिस कसली आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ एनी मोटर व्हेकल. मोटर व्हेकलवरती रेंट देणारा एनी पर्सन आहे अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आणि सर्व्हिस घेणारा कोण आहे तो पण बॉडी कॉर्पोरेट आहे. अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पाहिजे हा का. बॉडी कॉर्पोरेट टू बॉडी कॉर्पोरेट आहे तर मग रिव्हर्स येणार नाही.
अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, आणि जो सर्व्हिस घेणार आहे तो बॉडी कॉर्पोरेट पाहिजे. एनी बॉडी कॉर्पोरेट जो सर्व्हिस घेतोय तो टॅक्स देईल. जर बॉडी कॉर्पोरेट रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल ही सर्व्हिस जर अदर दॅन बॉडी कॉर्पोरेटकडनं घेत असेल तर RCM घेईल. त्यामध्ये रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल कशा प्रकारचे असेल? डिझाईन टू कॅरी पॅसेंजर्स वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्व्हिस रिसिपिएंट. ज्याला सर्व्हिस दिली जाईल म्हणजे बॉडी कॉर्पोरेटला, त्याला तो गाडी देईल आणि जे काय त्यात इंधन भरेल, कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड, त्या कॉस्टमध्ये फ्युएलची कॉस्ट पण इन्क्लूड असेल. आपण GT मध्ये बघितलं तसं GT सारखं इथे पण आहे. 2 रेट आहेत, 12% आणि 5%. who supplies the services, any person other than body corporate who supplies the services to a body corporate and does not issue an invoice charging central tax at rate of 6% to the service recipient. जर other than body corporate आहे आणि तो 12% टॅक्स चार्ज करत असेल बॉडी कॉर्पोरेटला तर मग रिव्हर्स चार्ज येणार नाही. पण तो रजिस्टर आहे, त्याला ITC नको असेल तर मग बॉडी कॉर्पोरेटला रिव्हर्स चार्ज येईल. हां, इथे बघा 5% त्याने रेट ऑफ केला, 5% म्हणजे रिव्हर्स चार्ज मिळून जाईल, मग फॉरवर्ड चार्ज नाही. तर 5% विदाउट ITC असतो आणि 12% विथ ITC असतो. सप्लायर कोण आहे बघा? रजिस्टर इन GST आहे. आता हा 5% टॅक्स देत असेल गव्हर्नमेंटला म्हणजे रिव्हर्स चार्जमध्ये, हा कॉम्प्लायन्सेस करत असेल पण गव्हर्नमेंट कुठलाही टॅक्स जमा करत नाही कारण की हा फॉरवर्ड चार्जमध्ये GST देत नाही. पण रजिस्टर आहे आशा ट्रॅव्हल्स, हा बॉडी कॉर्पोरेट नाही आहे आणि रिसिपियंट कोण आहे? बॉडी कॉर्पोरेट. रेट किती येईल? 5%. RCM ॲप्लिकेबल होईल? समजतंय ना? आशा ट्रॅव्हल्स रजिस्टर आहे पण रिसिपियंट जो आहे तो एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे. ते गव्हर्नमेंटला या केसमध्ये टॅक्स मिळेल का? जर 5% असेल तर टॅक्स मिळणार नाही, 12% असेल तर गव्हर्नमेंटला 12% टॅक्स मिळेल पण RCM ॲप्लिकेबल होणार नाही. मग कसं असतं की सर्व्हिस जी आहे ती टॅक्सेबल आहे. जर सर्व्हिस टॅक्सेबल आहे तर चार्ज आयदर फॉरवर्ड असेल किंवा रिव्हर्स असेल. जर रिव्हर्समध्ये सांगितलं आहे की ह्या प्रकारे असेल तर रिव्हर्स चार्ज आहे, जर या प्रकारे नाही आहे म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर कोण आहे आणि सर्व्हिस रिसिपियंट कोण आहे बघा. आता सर्व्हिस कोण दिली? एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, आणि घेणारा कोण आहे? बॉडी कॉर्पोरेट. तर बॉडी कॉर्पोरेट टॅक्स देईल. पण टॅक्स पण त्यांनी दिलं आहे की जर का 12% टॅक्स चार्ज केला जात असेल तर मग फॉरवर्ड चार्ज राहील, मग रिव्हर्स चार्ज येणार नाही. आता जर का तो 12% चार्ज कलेक्ट करत नाही आहे, तसं आपण बघितलं की GT मध्ये जर अनरजिस्टर्ड सप्लाय केला तर एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन असेल तर एक्झम्पशन कोणाला आहे, कुठल्या कंडिशनमध्ये आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये आहे, त्याप्रमाणे एक्झम्पशन ॲप्लिकेबल होईल. त्यामुळे GT मध्ये या सगळ्या गोष्टी असल्यामुळे GT खूप लेंदी झालं. हे कळावं म्हणून मी एक्झाम्पल घेतली की अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेटमध्ये येतं. सप्लायर कोण आहे? जे ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि रिसिपियंट कोण आहे? बॉडी कॉर्पोरेट. दोघेही बॉडी कॉर्पोरेट आहे. इथे RCM येणारच नाही, RCM येणार नाही. दुसरं, जे ट्रॅव्हल्स बॉडी कॉर्पोरेट आहे, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. सप्लाय कोणाला केलं त्यांनी? 2 पार्टी आहेत. सप्लायर कोण पाहिजे? अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट. आता या केसमध्ये सप्लायर बॉडी कॉर्पोरेट आहे आणि घेणारा अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, त्यामुळे इथे पण RCM येणार नाही. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे, रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे
अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट आहे, तो रजिस्टर असला पाहिजे असं म्हटलेलं नाही. अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पाहिजे. आणि रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे, या केसमध्ये 5% RCM ॲप्लिकेबल होईल. आता रतन ट्रॅव्हल जर सप्लाय करतो, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकलचा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, RCM येईल नाही येणार. रेटचा काही प्रश्न नाही. म्हणजे एवढे कॉम्बिनेशन असू शकतात. जर तुम्ही बारकाईने तेवढा विचार केला तर तुम्हाला लक्षात येतं. मी एकदा सांगेन, तुम्ही एकदा ऐका आणि तुम्हाला 100% ते कळेल, लक्षात जाईल, पॉसिबल नाही आहे. एकदा तरी रिव्हिजन व्हायला पाहिजे, एकदा का 2दा 4दा करायला पाहिजे. किंवा जेव्हा काही तुम्हाला रेफरन्स येईल, मेन तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की टॉपिक किती बघितलेत आपण, सेक्शन कुठले कुठले बघितले. मग जसं आपण काम करत जातो त्या कामामध्ये ते रेफरन्स जेव्हा येतील तेव्हा तुम्ही तो सेक्शन रिवाईज करा. 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्षभरात तुम्हाला GST व्यवस्थित कळेल. जर तुम्हाला GTA सर्व्हिस पाहिजे असेल, जर तुम्हाला GTA सर्व्हिस विषयी काही माहिती पाहिजे असेल तर बेस्ट आहे यूट्यूबला जा, GTA सर्व्हिस द्या. तुम्हाला तिकडे अनेक व्हिडिओ मिळतील. GTA सर्व्हिसमध्ये कशा प्रकारे टॅक्सेबिलिटी येते RCM किंवा एक्झम्पशन येतं, यावर तुम्हाला तिथे व्हिडिओ अनेक लोकांनी अपलोड केले. बघा तिथे कसं असतं यूट्यूबला, तुम्हाला काही तिकडे चांगल्या ऑथरचे व्हिडिओ पण मिळतील आणि काही ज्यांना अर्धवट नॉलेज आहे असे मिळतील. शिकाऊ लोकांना मिळेल, ज्यांनी पूर्ण माहिती संकलित केलेली नाही पण तरी पण ते बोलत आहेत असे मिळतील. किंवा काही लोकांना माहिती आहे पण ते प्रॉपर एक्सप्लेन करत नाही असे व्हिडिओ मिळतील. पण तुम्हाला हळूहळू तुम्ही जर प्रॅक्टिस करता तुम्हाला कळेल की GSTवरती बोलणारे 5, 10, 20 अधिकारी लोक आहेत. तुम्हाला कळेल कोण आहेत ते, मी नाव घेणार नाही. तुम्हाला कळेल की तुम्हाला GSTवरती माहिती पाहिजे असेल तर काही चॅनल्स आहेत, काही लोक आहेत, तुम्हाला कळतील. तुम्ही कुठल्याही विषयावरती माहिती घ्या, कुठल्याही टॉपिकवरती माहिती घ्या. आता बघा रोज वेगवेगळ्या घटना घडतात, त्याच्यावरती यूट्यूब चॅनलवरती काही लोक जे न्यूजमध्ये येत नाहीत, न्यूजमध्ये सांगितलं जात नाही, एखादी घटना घडल्यानंतर त्याबद्दल ते सांगतात की ॲक्च्युअल न्यूज काय. न्यूज चॅनल दाखवत आहे ती न्यूज आहे काय, ॲक्च्युअल न्यूज काय, त्यांना कळलेली माहिती काय. अशा वेगवेगळ्या घटना आपल्या आसपास जे घडतंय त्याबद्दल काही लोक असे किल्ले वगैरे बघायला जातात. आपल्या इथे वेगवेगळे किल्ले आहेत, कुठले कुठले किल्ले आहेत, मग त्या किल्ल्याला भेट देणारे लोक त्यांची माहिती तिकडे देत असतात. कोण म्युझिक आहे त्यामध्ये वेगवेगळे राग आहेत, कुठल्या कुठल्या गाण्यांमध्ये कुठले कुठले राग वापरले गेले त्यावर तुम्हाला व्हिडिओ सापडतील. तुम्हाला कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे ते बघा. तुम्हाला इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं आहे, अशा बऱ्याच यूट्यूब चॅनल आहेत जिकडे तुम्हाला रोज डेली ते व्हिडिओ अपलोड करतात की रोजच्या व्यवहारात इंग्लिश कसं बोलायचं, त्याची वाक्य आहेत, त्या वाक्यामध्ये इव्हन एक असे यूट्यूब चॅनल आहे जिकडे एखादी न्यूजमध्ये एखादा जो इंग्लिश बोलणारा नेता आहे तो काय बोलला तर त्याचा नक्की त्यांनी कुठल्या कुठल्या काळातली वाक्य वापरली, कुठले कुठले शब्द वापरले, ते त्यांनी कुठल्या आशयाने वापरले याविषयी ते सांगतात. त्यात नाही तुम्हाला इंग्लिश शिकता येतं. वेगवेगळे लोक आहेत. किंवा एखादा तुम्ही मूवी आहे त्या मूवीमधला एखादा भाग ते ऐकवलं, बघा हा भाग आहे, हा जो ॲक्टर आहे हे काय बोलत आहेत त्या मूवीमध्ये. किंवा एखाद्या न्यूजमध्ये एखाद्या अँकरने काय सांगितलं काय शब्द वापरतो, किंवा एखाद्या अँकरची सवय असते काय शब्द वापरण्याची, त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय किंवा त्याला त्यातनं काय सांगायचं आहे याविषयी पण सांगतात. अनेको विषय आहेत, त्या विषयावरती तुम्हाला यूट्यूबला अनेक लोकांचे क्रिएटिव्ह व्हिडिओ मिळतील. आणि कसं बोलावं कसं प्रेझेंट करावं हे तुम्हाला कळेल. बऱ्याच गोष्टी, बरंच मटेरियल आहे, चांगल्या प्रकारचं मटेरियल आहे. मी रेफर करतो. समजा मला GTA शिकवायचं आहे तर GTAमध्ये किती पॉईंट्स आहेत मग मी बघितलं आणि माझ्याकडे वेळ कमी आहे, मला कमी वेळात संपवायचं आहे आणि ज्या गोष्टी तुमच्या कामाच्या नाही आहेत त्या तुमच्या कानावरती ॲटलिस्ट एकदा पडल्या पाहिजे म्हणून मी ह्या आटपतोय. GTA मी तुमचा कालही घेतला आजही थोडा घेतला, बरोबर आहे ना.
तुम्हाला त्याची एंट्री मी टॅलीमध्ये पुन्हा पण टाकली की जीटीची एंट्री टॅलीमध्ये कशी करायची. आणि आणखी तुम्ही सांगाल की आणखीन कुठल्या एंट्री तुम्हाला वाटतात तुमच्याकरता कामाची आहेत त्याची एंट्री कशी करायची, तशी तुम्ही जीटीची एंट्री कराल त्याच प्रकारे त्याची पण एंट्री होईल. वेगळं काय नाही. स्पॉन्सरशिप सर्व्हिसचा चार्ज भरायचा आहे, जीटीची एंट्री जशी कराल ती सेम त्याची येईल. लिगल सर्व्हिसचा चार्ज भरायचा आहे आरसीएममध्ये, सेम एंट्री येईल. आणखी ती म्हणाल की जीटीएमध्ये एक्झाम्पशन पण आहे, 750 पर्यंत एक्झाम्पशन आहे. मग जर ट्रान्सपोर्टरने सर्व्हिस दिली आणि त्याचा रेट 700 रुपये, मग त्याची एंट्री कशी करायची, तिथे आरसीएम येणार नाही. मग त्याच्या लेजरला आपण काय कॉन्फिगर करा, हे तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे किंवा ते आपण प्रॅक्टिकली बघू शकतो हे कसं करता येईल. ओके. घेऊ ना, कंटिन्यू करू ना, 10 मिनिटं आपल्या अजून. सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज अंडर सिक्युरिटीज लेंडिंग स्कीम 1997 ऑफ सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी. आता बघा काय हे नक्की ट्रान्झॅक्शन काय आहे हे मी अगोदर पण ऐकलं होतं, आज पुन्हा एकदा ऐकलं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये की हे काय चालतं. लेंडिंग ऑफ सिक्युरिटी म्हणजे काय, दोन पार्टी आहेत, एक लोन देतो एक लोन घेतो. देणारा लेंडर आहे, घेणारा बॉरोवर आहे. आपल्याकडे एखादी वस्तू असते आपण तेव्हाच विकतो ना, तसं इथे आहे ना शेअर मार्केटला फ्युचर आणि ऑप्शनचं मार्केट असतं. फ्युचर आणि ऑप्शन, फ्युचरमध्ये काय होणार आहे त्याप्रमाणे काय व्यवहार होतात, काय व्यवहार होतात. एखाद्याला त्याच्याकडे स्टॉकमध्ये काय शेअरच नाही आहेत, तो ते विकू शकतो की हे शेअर मी विकलेले आहेत. एका महिन्याने एक ठराविक शेअर आहे त्याची काय व्हॅल्यू असते हे मी आज प्रेडिक्ट करतो आणि शेअर विकतो. किंवा आज समजा मी शेअर सेल केले, डिग्री मी देऊ शकत नाही पण मी शेअर सेल केले. ते सेल केल्यानंतर आता जो परचेस करतोय सांगेल डिलिव्हरी द्या. तर माझ्याकडे काय शेअर नाही आहे, तर मग मी काय करीन, एक व्यक्ती शोधेन त्याच्याकडे शेअर असतील, नंबर ऑफ शेअर्स असतील स्पेसिफिक कंपनीचे. मी त्याला सांगतो की तुम्ही 3 महिन्याकरता मला काय करा, विकू नका, उधार द्या, 3 महिन्याने तुम्हाला परत करेन. आणि हे सगळं लिगल असतं, हे ब्रोकर थ्रू होतं, जो ऑथोराईज असेल ब्रोकर या थ्रू होतं. 3 महिन्यांनी द्यायचे. आज तुमच्याकडनं मी 500 रुपये समजा कॉस्ट आहे, शेअर घेतला 500 रुपये, तो मी सेल केला. मला आता असा अंदाज आहे की 3 महिन्यांनी या शेअरची व्हॅल्यू 500 नसेल 300 असेल. तुम्ही सांगाल तुमच्याकडे आहेत शेअर तेवढे, मला सेल नाही करायचे, मी इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवलेले आहेत, मी 2 वर्ष विकणार नाही. असा एक व्यक्ती सांगतोय, त्याला काहीच माहिती नाही मार्केटचा, पण जो मागतोय की मला तात्पुरते द्या 3 महिन्याकरता, त्याला माहिती आहे की आता मार्केट थोडं डाऊन होणार आहे, 3 महिन्यांनी 500च्या रेट 300 होणार आहे. आज मी घेतो आणि हा 500ला विकतो. याचा आहे तो काय म्हणतो, मला हे तुम्ही जे काय घेतात 3 महिन्याकरता त्याचा मला तुम्ही 100 रुपये चार्ज द्या. आणि ब्रोकर जो आहे तो ब्रोकर हा व्यवहार करून देण्याकरता तो त्याचं कमिशन घेतो. ब्रोकरची कमिशन, शेअरवरती जीएसटी लागत नाही, सिक्युरिटी जीएसटीमध्ये येत नाही, पण जे ट्रान्झॅक्शन होण्याकरता जे ब्रोकर त्यांना चार्ज लावेल त्याच्यावर फॉरवर्ड चार्ज येईल. आणि मी लेंडरकडनं बॉरो केले शेअर्स, त्याला 100 रुपीज पे केले
त्याच्यावर GST बॉरोवरला पे करायचं. ठीक आहे. आता 3 महिने काय झालं, ॲक्च्युली माझ्या अंदाजाप्रमाणे शेअरचं व्हॅल्यू याची कमी झाली. मी शेअर विकले, मी सांगितलं मला उधार दे, मी तुमच्याकडनं 1000 रुपये घेतले आणि सांगितलं 3 महिन्याने परत येतो. आता 1000 रुपयाचा तात्पुरता उधार आहे ना, मी काही करीन आणि 3 महिन्याने तुम्हाला 1000 रुपये परत देईन. त्याच्याकडनं मी शेअर घेतले आणि मी विकले. मी विकल्यानंतर 2 महिने 2.5 महिने वेळ गेल्यानंतर ची व्हॅल्यू कमी झाली व्हॅल्यू. मी केवढं विकलं होते 500ला, आता व्हॅल्यू 350. मी 350मध्ये ते परचेस केले आणि याला परत केले. त्याला भाडं दिलं 100 रुपये, 450 झाले. ब्रोकरला कमिशन दिलं 10 रुपये, 460 झाले. 40 रुपये कमवले. काही इन्व्हेस्टमेंट न करता या व्यवहारामध्ये मी 40 रुपये कमवले. पण हा सेबी ॲक्ट प्रमाणे व्यवहार होतो आणि ह्याच्यामध्ये शेअर परत मिळतील ह्याची गॅरंटी ते घेतात. म्हणजे मी बुडवू शकत नाही, त्याला शेअर मला परत द्यावेच लागतील. अशा सिच्युएशनमध्येच तो व्यवहार होतो. लेंडरला कधी शेअर मिळतात आणि बॉरोवरला द्यावेच लागतात. अ पर्सन हू लेंडर कोण असतो? अ पर्सन हू डिपॉझिट द सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम और इन द नेम ऑफ एनी अदर पर्सन. पण तो जो लेंडर आहे तो ऑथराइज ऑन हिज बिहाफ ऑफ एन अप्रूव्ड इंटरमिजियरी फॉर द पर्पज ऑफ लेंडिंग अंडर द स्कीम ऑफ सेबी. and borrower a person who borrows the securities under the scheme through an approved intermediary of SEBI. The securities lending and borrowing mechanism allows short seller to borrow securities for making delivery. ह्याला शॉर्ट सेलिंग झालं, माझ्याकडे तेवढे शेअर नाही आहेत तर मी ते दुसऱ्याकडनं उधार घेऊ विकू शकतो. मग जेव्हा मला अवेलेबल होतील किंवा आमच्या ॲग्रीमेंटप्रमाणे मी ते लेंडरला परत करणार. आणि लेंडरनी मला उपलब्ध करून दिले म्हणून त्याला काही कन्सिडरेशन पे करणार. त्याच्यावर GST भरण्याची जबाबदारी ही बॉरोवरची. ओके. आता ज्यामध्ये IGST मध्ये 2 एंट्री आहेत. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस. एनी सर्व्हिस सप्लाइड बाय एनी पर्सन हू इज लोकेटेड in a non-taxable territory to any person other than non-taxable online recipient NTOR import of service. Any person from a non-taxable territory, any person other than a non-taxable online recipient. आता हा जो non-taxable online recipient कोण असतो ते दिलं इकडे की NTOR कोण आहे. मीन्स गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी or an individual or any person not registered under GST and receiving online information and database access or retrieval services in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession located in taxable territory. ह्यांना NTOR म्हटलं. ह्यांना NTOR म्हटलं जातं. एंट्री काय बघा. एनी पर्सन फ्रॉम अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी. सप्लायर कोण आहे? एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल टेरिटरी. म्हणजे इम्पॉर्टंट सर्व्हिस झाली. सर्व्हिस देणारा देशाबाहेर आहे, इंडिया बाहेर आहे. एनी पर्सन अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. म्हणजे कमर्शियल पर्पज करता कोणी सर्व्हिस घेतली असेल तर मग एनी पर्सन लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी तो टॅक्स देईल. NTOR सोडून जो असेल तो टॅक्स देईल. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस ची डेफिनेशन आहे. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस मीन्स काय होतं? सप्लाय ऑफ एनी सर्व्हिस वेअर द सप्लायर ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड आउटसाइड इंडिया, द रिसिपियंट ऑफ सर्व्हिस इज लोकेटेड इन इंडिया अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इज इन इंडिया. सप्लायर कुठे आहे? आउटसाइड इंडिया आहे. रिसिपियंट इंडियामध्ये, प्लेस ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस इंडियामध्ये. सप्लायचा प्लेस इंडियामध्ये, रिसिपियंट इंडियामध्ये, पण सप्लायर कुठे आहे? आउटसाइड इंडिया. तेव्हा यावर टॅक्स कोण देईल? जो रिसिपियंट आहे टॅक्सेबल टेरिटरीमध्ये तो देईल.
याच्यामध्ये पण एंट्री नंबर 10 मध्ये एक्झम्पशन आहे. सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम अ प्रोव्हायडर ऑफ सर्व्हिस लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, UT or local authority, a governmental authority or an individual in relation to any purpose other than commerce, industry or any other business or profession. Other than commerce, industry. An entity registered under section 12A, 12AA of the Income Tax Act 1961 for the purposes of providing charitable activities or a person located in non-taxable territory. यांच्याकरता एक्झम्पशन आहे. प्रोव्हाइडेड दॅट एक्झम्पशन शॅल नॉट ॲप्लिकेबल, कोणाला ॲप्लिकेबल नाही. OIDL ला ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस रिसिव्ड बाय अ पर्सन स्पेसिफाईड इन एंट्री A और एंट्री B. ही सर्व्हिस घेतली असेल तर एक्झम्पशन नाही. आणि सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय वेझल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू द कस्टम, म्हणजे गुड्स इम्पोर्ट करण्याकरता जे ट्रान्सपोर्टेशन होतं आहे त्याकरता कन्सेशन पे केलं गेलं त्या बोटीसाठी, वेझल्स फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया, त्याकरता एक्झम्पशन नाही. त्याच्यावरती टॅक्स द्यायला लागेल. आता रेफरन्स झाला OIDL सर्व्हिसेसचा, त्यामुळे त्याचा पण इथे माहिती दिली आहे कशाला म्हणायचं OIDL सर्व्हिसेस. आणि इम्पोर्ट ऑफ गुड्स आहे, गुड्स इम्पोर्ट केले, इम्पोर्ट ऑफ गुड्स सर्व्हिसेस सप्लाइड बाय पर्सन लोकेटेड इन अ नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय अ वेसल फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया अप टू कस्टम स्टेशन ऑफ क्लिअरन्स इन इंडिया. याच्यावरती जो इम्पोर्टर आहे त्याला गुड्स इम्पोर्ट केल्यावरती टॅक्स द्यायला लागेल. सर्व्हिसेस सप्लाइड बाय पर्सन लोकेटेड इन नॉन टॅक्सेबल टेरिटरी बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स, गुड्स ट्रान्सपोर्टेशन केलं त्याच्यावर टॅक्स द्यावा लागेल. तुम्ही बघा एंट्री, तुम्हाला कुठली एंट्री कळत नाही तुम्हाला सांगा. ॲक्च्युली हे जे आहे ना हे एवढं ट्रेस केलं जाऊ शकतं की हे 5 तास शिकवलं जाऊ शकतं, 6 तास शिकवलं जातं, एवढं मटेरियल आहे. RCM वरती, RCM कशावरती ॲप्लिकेबल होतो ते या एवढ्या एंट्री आहेत. ह्याच्यावर जर प्रॉपर जसं GTवर आपण थोडंफार डिसिशन केलं त्याच्यापेक्षा पण जास्त डिस्कशन GTवरती पण करता येईल. आणि या बाकी प्रत्येक एंट्रीवरती 15 मिनटं 20 मिनटं बोललो तर 5-6 तास बोलता येईल एवढं आहे. मी जास्त एक्सप्लेन नाही करत, तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू सांगितलं आजची जी एंट्री आहे बस. हा देणार आहे, हा घेणार आहे, संपला विषय. मला फक्त GT महत्त्वाचं वाटलं त्यामुळे ते मी प्रॉपरली कव्हर केलं, बाकी जास्त तुम्हाला ऐकवण्याचं काम केलं. थांबूया.